सरासरी तुमचा मागचा जो अनुभव होता 2 वर्षाचा, काय परिस्थिती होती, किती खर्च यायचा मेडिकलचा खर्च? मेडिकलचा महिन्याला तर 20-22 हजार रुपये खर्च राहायचा फिक्स. किती गायांचा? त्यावेळेस असतील 12-13 गाय. 12-13 गायांचा 20-22 म्हणजे प्रति गाई 2000 रुपये खर्च यायचा आरामशीर. आणि घरचे डॉक्टर असून घरचे डॉक्टरची फी नाही, म्हणजे आणि डॉक्टरचा खर्च ऍड केला असता तर मग तबलं पुढे गेला असतं. बरं. रिपीट ब्रीडिंग तुमचा ज्यावेळेस रिपीट तुम्ही सिमेंट भरायचे त्यावेळेस तो खर्च पण किती असतो? तो तो पण भरपूर. तुमच्या गाया पण मोठ किती लिटर पासून किती लिटर पर्यंत? सगळ्या गाया 25+ असतील. म्हणजे 12 गाया तुमच्या होत्या ते सगळ्या 25+ होत्या गाया. घेतानीच तशाच घेतल्या होत्या लाखाच्या पुढच्या. ज्यावेळेस गाय गाभण आणली जनली, हा, त्याच्यानंतर गायच गाभण नाही राहिली. ती तेवढ्यांदी जनली परत गाभणच नाही राहिली. काय कारण सापडलं तुम्हाला? हा, मग त्याच्यात काही कळलंच नाही. मग आम्ही तेच सांगतो ना. मग त्याच्यानंतर तुम्हाला कळलं का काही कारण? सर विकनेस म्हणा, बाकी काय दुसरं काहीच नाही. चला मी तुम्हाला कारण सांगतो. काय होतं, जेव्हा दुसऱ्या भागातून गाय आणतो आणि ती उच्च ब्रीडची असते, म्हणजे ती समजा 30 लिटरची गाय आहे किंवा 25 लिटरची गाय आहे, का ती गाय आपल्याकडे जो चारा पॅटर्न आहे तुमचा सगळा काय भुसार आहे. इकडे बागायची जमिनी फारशा नाही. या वर्षी पाणी नाही, दरवर्षी आम्हाला दुष्काळ होता. जमीन आणि कमी कसाच्या भागामध्ये कमी दुधाच्याच गाया टिकतात, हे लक्षात ठेव. किती सोपं उत्तर आहे का नाही आहे? सोपं आहे, पण मग आता 10 लिटरची गाय सांभाळायला परवडू शकत नाही. ती मी म्हणतो मेंटेनन्स बाईचा खर्च. 15 लिटरची गाय जर आणली तिच्यातून चारा वजा करायचा, पुन्हा खाद्य वजा करायचा, अधिक डॉक्टर वजा करायचा. लय चेमटेल दिसतंय. त्यांच्या गाय त्यांच्यात पूर्ण चिपळून निघेल, ते फार असं पिळून काढेल. तुमच्या पायाला दिसतंय, पिळून निघाल्यासारखं दिसतंय. एका बाजूने डॉक्टर, एका बाजूने मेडिकल आणि मध्ये गाय, असा पिळा माणूस. खरंय खरंय. म्हणजे तुम्ही 10 लिटरची गाय घेतली ती परवडत नाही. बरोबर, सांभाळायला परवडत नाही. आणि 20 लिटरची घेतली, 25 लिटर, ती टिकत नाही. ह्या एकदा याच्यामध्ये चरख्यामध्ये तुम्ही सापडले आणि मग तुम्हाला कारण बी सापडलं नाही. हे त्याचं खरं जेनेटिकल कारण आहे. मग तुमचा DNA जर गाईचा DNA जर 25-30 लिटरचा आहे, तुमच्या चाऱ्याचा DNA सुद्धा एकदम हाय लेवलचा पाहिजे. पण चाऱ्याचा DNA एकदम वीक, बरोबर आहे. त्या ताकदीचं पोषण त्यांना मिळत नाही, आणि जरी मिळालं तर ते पचत नाही.